पवार यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिलेली आहे। अतिक्रमण काढा, फुटपाथवरील वाहने काढा अशी तंबी आता अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे। आमची वाहनं असेल तरी काढा असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। अजित पवार यांच्याकडून रस्त्यांची पाहणी करण्यात आलेली आहे। या दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे। अतिक्रमण काढा, फुटपाथवरील वाहने सुद्धा काढा, आमची वाहनं असतील तरी सुद्धा काढा या ठिकाणी अजित पवार यांच्याकडून आदेश देण्यात आलेले आहेत। अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना तंबी देण्यात आली आहे आणि हे सर्व आजच झालं पाहिजे असं या ठिकाणी अजित पवार यांनी म्हटलंय। आणि त्याला म्हणत त्याचं सात म्हणजे फुटपाथवरती काही लागूनच घ्यायचं आणि कुणी दमदाटी केली राहू द्या, मला काय करायचं अजिबात ऐकायचं नाही। फुटपाथवरती गाड्या पण लावतात हे लोक, तेही उचलायचं दुकानदार पण लावतात, कोणी लावले एक असेल ना, आम्ही लावली तरी आमची तुमचे नंबर देत चला ना, म्हणजे जर परत काही आमच्या लोकांना कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर सोपं जातं। परवाच्या दिवशी पण भेटलो, मला काय वाटतं हे अतिक्रमण तर ते आपल्या हातातच आहे। सोलरचा घेतला ना निर्णय, व्हिजिट करून गेले ते। आणि आता अजित पवार यांच्याकडून रस्त्यांची पाहणी करण्यात आली। या पाहणी दरम्यान त्यांनी अतिक्रमण काढा, फुटपाथवरील वाहने काढा अशी तंबी अधिकाऱ्यांना दिलेली आहे। आमची वाहनं असतील तरीही काढा असंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा अजित पवार यांच्याकडून हा प्रयत्न। अतिक्रमण आणि नो पार्किंग झोनमध्ये या ठिकाणी पार्किंग केली जातात गाड्या, फुटपाथवर सुद्धा वाहने लावल्या जातात आणि याच संदर्भात आता अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिलेली आहे। अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यावेळी उपस्थित होते। आमची वाहनं असेल तरी सुद्धा काढा असं अजित पवार यांनी सांगितलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।